नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात या मोठ्या बातमीने करूया. शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतो आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्कामध्ये पोहोचत आहेत. गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि यासाठी भव्य व्यासपीठ सुद्धा उभारण्यात आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय परिस्थितीवरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. आणि त्याचबरोबर औरंगजेबाची कबर असेल, भोंगे, मराठी अस्मितेचा मुद्दा, महापालिका निवडणुका, नागपूर हिंसाचार तसंच महापुरुषांचा अवमान आणि या अशा अनेक मुद्द्यांवरती राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील असं बोललं जात आहे. तर नेमकं आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडतोय. दरम्यान राज ठाकरे आज कुठल्या मुद्द्यांवरती बोलू शकतात ते आपण बघूया. औरंगजेब कबरीचा वाद हा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर हिंसाचार आणि महापुरुषांचा अवमान प्रकरणी सुद्धा राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. यानंतर पूर्वी सुद्धा हा मुद्दा आलेला होता. भोंगे असेल किंवा हलाल विरुद्ध झटका हा मुद्दा सुद्धा नवीन आहे आणि याबद्दल राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तसंच मनसेच्या हिंदुत्वाबद्दल बोललं गेलं. मनसेचं हिंदुत्व असेल, मराठी अस्मिता असेल, या संदर्भात राज ठाकरे काय बोलतील. तसंच महापालिका निवडणुकीतील मनसेची भूमिका आता नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. यानंतर विधानसभा निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती जी झाली आहे त्याबद्दल राज ठाकरे काय वक्तव्य करणार, काय बोलणार, त्यांची काय भूमिका असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. जसं साहेबांनी जेव्हा मेळाव्यामध्ये बोलले ना, पदाधिकारी मेळावा, त्याच्यात बोललेले आहे की जे आताचं जे राजकारण चाललंय ते गलितचं राजकारण चाललेलं आहे आणि जे बोलेल ते मी डायरेक्ट शिवतीर्थावर बोलणार. त्याचीच आम्ही वाट बघत आहे की साहेब काहीतरी आदेश द्यावा आणि त्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करणार. जेव्हा साहेबांनी आदेश दिलेला आहे ना, आम्ही तो आदेशाचं पालन केलेलं आहे. तेव्हा ते जेव्हा घुसखोरांसाठी बोललेलं आहे तेव्हा आम्ही शोधून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. बांगलादेशीवर त्यावेळी पण साहेबांनी मुद्दा उचललेला. राज्यामध्ये असंख्य मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर राजसाहेब व्यक्त होतील असं प्रत्येकालाच वाटतंय. पण त्याच्यामध्ये आता साहेब ज्या मुद्द्यावर बोलतील ते काय ठराविक मुद्द्यावर बोलतील आणि ते स्पष्ट बोलतील. महाराष्ट्रातील जनतेला ते स्पष्टपणाने सांगतील की काय पुढचे काय विषय आहे, आमच्या पक्षाची त्याच्या संदर्भात काय भूमिका असेल. या सर्व भूमिका राजसाहेब मांडतील याच्यामार्फत. दरम्यान गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडून नवा टीझर सोशल मीडियावरती शेअर करण्यात आलेला आहे. पाहूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरम्यान आमचे प्रतिनिधी कृष्णा आपल्या सोबत आहेत आणि प्रणाली कापसे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला प्रणाली कापसेंकडे जाऊया. प्रणाली, आज खरं तर गुढीपाडवा मेळावा आणि मनसे खास नातं आणि आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार, नेमकी कशी तयारी केली, काय सध्या बघायला मिळत आहे? शिवसेनेचा जसा दसरा मेळावा होतो ज्यातून बाळासाहेब ठाकरे यांनी विचाराचं सोनं ते लुटायचे असं म्हटलं जायचं, अगदी तसंच मनसेची ही गुढीपाडव्याची परंपरा आहे. मनसेनं त्यांच्या स्थापनेनंतर काही वर्षातच पाडवा मेळावा सुरू केलेला आहे आणि आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि या पाडव्याच्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष दरवेळेला महाराष्ट्राला काहीतरी संदेश देत असतात, जो संदेश त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडतो. आपल्याला माहिती आहे की भोंग्यांचा मुद्दा सुद्धा मनसे अध्यक्षांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातच काढलेला होता. त्यापूर्वी टोलचा मुद्दा असेल तो त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यांमध्ये काढलेला होता. त्यामुळे आजचा गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे हा काहीतरी खास असणार आहे, कारण विधानसभेच्या पराभवानंतर मनसेची पडझड होतीये असं वाटत असताना किंवा मनसेचे काही पदाधिकारी हे मनसेला रामराम करून गेले असल्यानंतर जर आपण बघितलं तर मनसे अध्यक्षांची जाहीर ही पहिली सभा होणार आहे आणि त्यामुळे ते कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर बोलतात, काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपला मोठ्या प्रमाणावर यश आलं आणि आता महायुतीचं सरकार आहे, परंतु
सरकार ज्या दिवशी स्थापन झालं नागपूरच्या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण उघडकीस आलं. त्या प्रकरणामध्ये आपण बघितलं तर एका मंत्र्याला आता राजीनामा सुद्धा द्यावा लागलाय. अशा परिस्थितीमध्ये सरकारवर अनेक मुद्द्यांवर जे आहे ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः जर हे अधिवेशन बघितलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर या अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे कुठलेच मुद्दे आले नाही असं सगळीकडूनच आरडाओरड होती आहे. कारण औरंगजेबाचा मुद्दा असेल, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा असेल, जे मुद्दे जनतेशी संबंधित नाही, लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याशी संबंधित नाही, अशा मुद्द्यांवर या संपूर्ण अधिवेशनामध्ये चा वेळ वाया गेला. असंच विरोधकांकडनं आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेकडून ओरड ऐकायला येत असताना मनसे अध्यक्ष या मुद्द्यांवर सुद्धा हात घालतील. सध्या मी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर हळूहळू कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. जी माहिती मिळते त्यानुसार साधारणतः 7:15 वाजताच्या सुमारास मनसे अध्यक्ष त्यांच्या घरून बाहेर पडतील आणि छत्रपती शिवाजी पार्क मैदान जे आहे या मैदानाला वळसा घालून जे व्हीआयपी गेट आहे त्या व्हीआयपी गेटमधून ते आतमध्ये जातील आणि ते पोहोचल्यानंतर लगेचच भाषणाला सुरुवात करतील. आणि त्यामुळं अंदाज असा व्यक्त केला जातोय की 7:15 ते 7:30च्या दरम्यान मनसे अध्यक्ष हे भाषणाला उभे राहतील. आता आपण पाहतोय की हळूहळू कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्या घराच्या बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः 7:15 वाजताच्या सुमारास मनसे अध्यक्ष त्यांच्या घरून बाहेर पडून व्हीआयपी गेटनी एंटर करून भाषणाला सुरुवात करतील. त्यामुळे 7:15 ते 7:30च्या दरम्यान मनसे अध्यक्ष भाषणाला उभे राहतील असं तुर्तास तरी कळत आहे. अगदी प्रणाली, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नेमकं राज ठाकरे कोणते कोणते मुद्दे मांडणार हे पाहणं यावेळेला नक्की महत्त्वाचं असणार आहे. आपण कृष्णा आवटेंकडे जाऊया. कृष्णा सुद्धा आपल्यासोबत आहेत. कृष्णा, खरं तर मनसेचा मेळावा, मनसैनिकांमध्ये उत्साह असतो, पण सगळ्या मराठी लोकांमध्ये पण एक उत्सुकता असते की राज ठाकरे नेमकं काय बोलणार. सध्या काय उत्साह बघायला मिळतोय? नक्कीच पाहायला गेलं तर जे संपूर्ण मनसैनिक जे आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जे आहे ती जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. जी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते या सर्वांना जे आहे बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून जे मनसैनिक जे आहे या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि काही मनसैनिक जे आहेत थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणातून तुम्हाला संबोधन करणार आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? माननीय राजसाहेब ठाकरे दरवर्षी आम्हाला पाडवा मेळाव्याला संबोधित करतात, पण आम्ही मनसैनिक पाडवा मेळाव्याला या आशेने येतो की जे राजसाहेब जे आदेश देतील त्या पूर्ण वर्षभर आम्ही त्यांचा आदेश मानून वर्षभर काम करत असतो. पण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीत जे आहे पराभवाला सामोरे जावं लागलं आणि आता पाहायला गेलं तर आगामी महानगरपालिका असेल किंवा सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, काय मार्गदर्शन तुम्हाला अपेक्षित आहे राजसाहेब ठाकरे यांच्याकडून? निवडणुका येतात व जातात, व हारजीत म्हणजे पक्ष नसतो. माननीय राजसाहेब असे आमचे नेते आहेत की त्यांच्याकडं महाराष्ट्रामध्ये कोणतेही प्रश्न सोडवण्याची ताकद आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्व मनसैनिक तयार आहोत. ठीक आहे, काही विषय असे असतील निवडणुकीचे की ते आमच्या साहेबच बोलतील, पण साहेब जो आदेश देतील तो येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण जातीने लक्ष घालून महानगरपालिकेनं पूर्ण ताकदीने निवडू व येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचा मनसेचा झेंडा तुम्हाला नक्कीच फडकलेला दिसेल. नक्कीच आगामी पालिकेत जे आहे राजसाहेब ठाकरे आदेश देतील तेच आम्ही करणार आहोत. असं आणखीन काय तुम्हाला वाटतं, काय मार्गदर्शन करतील आज साहेब? आज बघू शकता तुम्ही हा पाडवा मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्यासाठी हा नुसता मेळावा नसतो, तर आमच्यासाठी हा एक उत्सव असतो, सण असतो आणि सन्माननीय राजसाहेब जी सांगतील, जी आम्हाला विचारायची सुधारणा देतील. गेल्या वेळेस अपयश आला असेल, 2014लाही बघू शकता तुम्ही, एक आमदार होता आमचा शरद सोनवणेच्या रूपाने, 2019ला एकच आमदार होता प्रमोद पाटील यांच्या रूपाने, 2024ला एकही आमदार नाही. पण आज तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने इथं मनसैनिक जमलेत. का तर आमच्या राजसाहेबांवरती एवढा विश्वास आहे की येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये याच्यातून बऱ्याच महानगरपालिकेमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा डोलाने तिथे फडकवू आणि त्याच्यातून आज जे राजसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील ते विचार घेऊन आम्ही आमच्या प्रभागात, शहरात, गाव, खेड्यात जाऊ आणि त्या राजसाहेबाच्या विचाराचा आम्ही प्रसार करून येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास निवडणुका लागतात
त्या निवडणुकांमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा शहराने फडकू आणि राजसाहेबाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कुठून आलात तुम्ही? काय मार्गदर्शनाची अपेक्षा राजसाहेब ठाकरेंची? आम्ही पिंपरी चिंचवड शहरातून आलेलो आहे. कमीत कमी 1000 कार्यकर्ते आम्ही पिंपरी चिंचवड शहरातून आलेलो आहे. साहेबांचं परखड मत ऐकायला आलेलो आहे. आतापर्यंत कुठलाच नेता हे परखड बोलत नाही. मला असं वाटतं की फक्त गुढीपाडव्याला राजसाहेबच आहेत की जे महाराष्ट्राचं पूर्ण परखड मत इथं मांडतात. कुठलाही खोटं नाटक कार्यक्रम नसतो. जो आहे तो महाराष्ट्राला दिशा देणारा हा एकमेव नेता आहे. म्हणून आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे. नक्कीच आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो आपण पाहू शकतो. जरी आम्हाला विधानसभेला पराभूत जरी झालो असलो तरी आम्ही महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल यांना मनसेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं थेट जे आहे ते कार्यकर्त्यांकडून आपल्याला बोलताना पाहायला मिळाले. अगदीच कृष्णा, मनसे जे कार्यकर्ते जे आहेत ते अगदीच उत्साही आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा प्रणालींकडे जाऊया. प्रणाली, खरं तर त्या महापालिका निवडणुका आता अगदीच समोर येत आहेत आणि त्यामध्ये मनसेचं नेमकं कसं काम असणार आहे किंवा मनसैनिकांना कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जाणार किंवा मनसैनिकांना कशा प्रकारे बूस्ट या सभेतून मिळू शकेल? मनसे हा आपण जर बघितलं तर ग्रामीणपेक्षा शहरी भागांमध्ये आणि निमशहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला पक्ष आहे किंवा तिथं त्यांचे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी असतात. शहरातले अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मनसेच्या वतीनं कायम हाती घेतले जातात. पिंपरी चिंचवडमधनं काही लोक आले, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय वाटतंय, आज विधानसभेमध्ये जो पराभव झाला होता त्या पराभवानंतर मनसेचे अनेक पदाधिकारी सोडून गेलेले आहेत. आज राज ठाकरे काय संदेश देतील, काय मार्गदर्शन करतील, काय अपेक्षा आहे? सर्वांना जय महाराष्ट्र. खरं आज गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मॅडम, आपण बोललात की पराभवानंतर सगळे पदाधिकारी किंवा काही पदाधिकारी सोडून गेले, ते एकदम बोटावर मोजणी काही आहेत. खरा कार्यकर्ता जो आहे राजसाहेबासोबत आजही आहे आणि आज शिवतीर्थ पहिल्यापेक्षा जास्त भरणार एवढं मात्र 100% तुम्हाला सांगतो. काय अपेक्षा आहे आज राज ठाकरे काय बोलतील? साहेब आज जे काय बोलतील ते सर्वांची पोल खोलणारा बोलतील एवढं मात्र नक्की आहे. आणि सर्व कार्यकर्त्याला एक उत्साह, एक जोश, परत लढण्याची एक ताकद देतील एवढं सांगतो. नक्की. तुम्ही कुठून आलेला आहे? पिंपरी चिंचवड. बरं, काय अपेक्षा आहे आज राज ठाकरे काय बोलतील, काय वाटतंय? आज सर्व गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातून आज शिवतीर्थ या ठिकाणी सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी जमा झालेले आहेत. तरी राजसाहेबांकडून पूर्ण महाराष्ट्राला, देशाला अभिमान असं वाटावं असं भाषण होणार आहे. राजसाहेब नेमकं काय बोलणार आहेत याचं सर्व महाराष्ट्राला लक्ष आहे. बरं, पण 2 वर्षांपूर्वी त्यांनी जेव्हा भोंग्यांचा मुद्दा काढलेला होता तसा काही एखादा मुद्दा आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला ते बोलतील अशी अपेक्षा आहे? नक्कीच महाराष्ट्रामध्ये आज राजसाहेब भूकंप करतील. राजसाहेबांच्या मनातील विचार आम्ही महाराष्ट्र सैनिक ऐकण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून बहुसंख्येने इथं आलेलो आहे. तुम्ही कुठून आलात? सांगा माहिती त्यांना. तुम्ही पहिल्यांदा येत आहे इथे? पहिल्यांदाच येत आहे. राज ठाकरेंचं प्रत्यक्ष भाषण ऐकायला तुम्ही आलाय? हो. बरं, अनेक जण आलेले, तुम्ही कुठून आलेला? बुलढाण्याहून आलो आहे मॅडम. बरं, काय अपेक्षा आहे तुम्हाला आज राज ठाकरे काय बोलतील, काय वाटतंय? आज आम्हाला राजसाहेब जो आदेश देतील त्यावेळेस आम्ही पूर्णपणे सत्तेचा उतरायचा प्रयत्न करू. आणि जे भोंग्याचं तुम्ही विचारलं, भोंग्याचं आम्ही आतापर्यंत सोडलेलं नाही आहे. आम्ही आता बी जर कधी भोंग्याचा आवाज जास्त झाला तर आम्ही तिथे हनुमान चालीसा वाजवतो बुलढाण्यामध्ये. अच्छा. हा, आज महाराष्ट्रामध्ये सध्या बरेच मुद्दे आहे. आपण बघितलं तर औरंगजेबाचा कबरीचा मुद्दा काढला, वाघ्या समाधीचा मुद्दा काढला, संतोष देशमुखांचा हत्याकांड, एवढं मोठं प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज राज ठाकरे बोलतील अशी अपेक्षा आहे? साहेबांनी जर औरंगजेबचे कबर उखड्याचं महाराष्ट्र सैनिकांना जर सांगितलं तर हा महाराष्ट्र सैनिक ताबडतोब जाऊन तिथली कबर एका मिनिटात उघडू शकतो. पण जोपर्यंत साहेब आम्हाला कोणताही आदेश देत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सैनिक कोणतंही पाऊल घेणार नाही. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलेला? बुलढाणा, मलकापूर. तुम्ही पहिल्यांदा आलेला राज ठाकरेंचं भाषण ऐकायला मुंबईला? पहिल्यांदा आपण बघतोय की खरं तर यावेळेला काही दिवसांपूर्वी जो संरचनात्मक बदलाचा जो मेळावा झाला होता त्या मेळाव्याला सुद्धा बरीच गर्दी झालेली होती. अपेक्षा नव्हती, असं वाटलं होतं की विधानसभेच्या पराभवानंतर एवढी गर्दी होणार नाही, पण त्या तुलनेत त्या मेळाव्याला गर्दी जास्त होती. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की आजच्या मेळाव्याला त्यापेक्षा जास्ती, म्हणजे आतापर्यंत जे मेळावे झाले त्यापेक्षा जास्ती मोठी गर्दी जी आहे ती होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते. अगदीच प्रणाली, गर्दी सुद्धा तितकीच होईल आणि मुद्दे सुद्धा यावेळेला तितकेच बघायला मिळतात. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा आपण कृष्णाकडे जाऊया. कृष्णा, खरं तर राज ठाकरेंची सभा म्हटलं की मोठी गर्दी होत असते. यावेळेला नेमकी बैठक व्यवस्था कशी केलेली आहे, किती कार्यकर्ते येतील, मनसैनिक येतील अशी अपेक्षा आहे?
नक्कीच जी बैठक व्यवस्था जी आहे ती संपूर्णपणे तयार झाली, सज्ज झालेली पाहायला मिळते आणि मनसैनिक जे आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत, थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वात प्रथम तर तुम्ही कुठून आलात? मी पिंपरी चिंचवड शहरामधून आलेलो आहे. अच्छा, काय वाटतं जे राजसाहेब ठाकरे आज कशा प्रकारे भाषण करतील किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला साहेबांकडनं नवीन महाराष्ट्राची अपेक्षा आहे. आज साहेब काय बोलणार आहे याची तर सगळ्यांना उत्सुकता असते. आता जे विधानसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये खूप प्रकारचा चिखल झाला. त्याच्याबद्दल साहेब काय बोलतील हे आम्हाला ऐकायचं आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्याच्याबद्दल साहेब आम्हाला काय आदेश देतील ते पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि पाहायला गेलं तर सध्या जो औरंगजेब यांच्या कबरीचा जो मुद्दा आहे तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारून वेगवेगळ्यांची भूमिका जी आहे आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं किंवा राजसाहेब ह्या संदर्भात काय मार्गदर्शन करतील? ह्याच्याबद्दल आता साहेब काय बोलतील ते आम्हाला पण माहिती नाही. त्याच्याबद्दल साहेबच काय सांगतील, भूमिका घेतील ते आम्हाला मान्य असेल. नक्कीच. तुम्ही कुठून आलात? मी पण पिंपरी चिंचवड पुण्यावरून आलोय. काय वाटतं, काय अपेक्षा आहे? राजसाहेब काय मार्गदर्शन करतील तुम्हाला? जे काय पक्षाच्या आता वाढीबद्दल काय कार्यासाठी पुढील वर्षीचे काय आता निवडणुका नाहीत पालिकेच्या वगैरे त्या संदर्भात काय आदेश देतील ते आम्हाला मान्य आहे आणि साहेब जे सांगतील त्याच्या आदेशानुसारच आम्ही पुढे कार्य करणार आहे. पण पाहायला गेलं तर जी विधानसभा निवडणूक पार पडली त्यात मोठ्या संख्येने तुम्हाला जे आहे पराभवाला सामोरे जावं लागलं. यावरती राज ठाकरे साहेब काय बोलतील किंवा तुमची काय म्हणणं आहे? आता जे साहेब बोलतील ते त्यांच्यानुसारच आम्ही जे आदेश देतील त्याच्यावरच आहे. आम्ही आता जे साहेब आदेश देतील त्याच्यावरच कार्य करणार आहे पुढे. नक्कीच. पाहायला गेलं तर साहेब जे आदेश देतील असं देखील त्यांचं म्हणणं आहे. कुठून आलात तुम्ही? भोसरी विधानसभा. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आज राजसाहेब ठाकरे काय मार्गदर्शन करतील? साहेब जी मार्गदर्शन करतील ना ती मार्गदर्शन महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक आलेले आहेत साहेबाचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. गुढीपाडवा मेळावा जी असतो आपला ती एक महाराष्ट्राची दिशा आहे. गुढीपाडवा मेळाव्याला महाराष्ट्राची दिशा ठरते, राजकारणाची दिशा ठरते आणि जे राजकारणाचा आज पसतो गलिच्छ वातावरण झालेलं आहे त्यानुसार राजसाहेब बोलणार आणि ते आम्हाला सर्वांना मान्य असेल. ज्या विधानसभा निवडणूक पार पडली त्यांना ते आहे पराभूत जो मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळाला मनसेचा. आगामी महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, काय अपेक्षा आहे याच्याकडून? जी पराभव झाली तुम्हाला पण सर्वांना माहित आहे की साहेबांनी पाठिंबा दिलता, महायुतीला पाठिंबा दिलता, पण त्यांनी काय धोकादारी केली, गद्दारी केली. त्याच्यावर साहेब बोलतील आणि नक्कीच बोलणार आहेत आणि जी साहेब बोलतील आणि जे आदेश देतील प्रत्येक महाराष्ट्र सैनिक ते आदेश पाळील. नक्कीच. पाहायला गेलं तर जे राजसाहेब ठाकरे जे आदेश देतील या सर्व गोष्टी ज्या आहे आम्ही पाळू आणि मनसैनिक जे आहे महानगरपालिका असेल किंवा सर्वच निवडणुकांमध्ये जे आहे ते आपल्या झेंडा गाडल्याशिवाय मनसैनिक राहणार नाही. अमित, निश्चित आजच्या या मेळाव्याकडे न्यूज 18 लोकमतचं लक्ष असणाऱ्या कृष्णा आणि प्रणाली तुमच्या दोघांचे आभार. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. बनसोडे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सुलक्षणा धर यांनी केला होता. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान बनसोडेंनी यांनी याचिकेवर कुठलाही प्रतिसाद दिला नाही. बनसोडे यांना न्यायालयानं अखेरचा समन्स बजावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर सीएम मंदिर परिसरातील कामाची पाहणी